नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। विशाखा सानिकाच्या घरात आलेली असताना तिनं उचललेलं पाऊल हे सानिका आणि राशीच्या जीवावर बेतू शकेल का? दुसरीकडे विनायकची बायको सोनाली हिला अटक झाली होती। सोनाली पोलिसांसमोर विनायकच्या पापांची उजळणी करेल की पोलिसांसमोर अजून काही नवीन प्रश्न उभे राहतील? सर, नक्की काय झालंय? म्हणजे तुम्ही असे हे बघा, मला काहीच माहित नाही। मला यांनी श्रीला आणि मला इथं ठेवलं आणि ते बाहेर निघून गेलेत। कुठं गेलेत माहित नाही। झालंय काय नेमकं? विनायकवरती 2 खुनांचा आरोप आहे। नाही नाही सर, हे असं काही करणं शक्यच नाही। मग पळून का गेलात? आम्ही पळालो नाही। आम्ही मध्ये मध्ये आम्ही गावी ये जा करत असतो। हे बघा, जर का तुम्हाला विनायकने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर लगेच आम्हाला फोन करायचा, नाहीतर विनायकसाठी ते चांगलं होणार नाही। पण यांनी खरंच काही केलं नसणार आहे, शपथ। इथला लोकल पोलीस तुमच्यावरती कायम नजर ठेवून असेल, समजलं? चला। ए, काय काम आहे? सर, ते रूटीन चेकअप आहे। ठीक आहे, जा। हाँ सर। बाबा, मला पण सायकल पाहिजे। अरे बाळा, आता तू सायकल नाही चालवू शकत। का? तुला एक छोटा आजार झाला। तू कधी बरा होणार? बाबा खूप पैसे कमावणार, माहितीये तुला, आणि मग श्री लगेच बरा होणार। आणि त्यानंतर माहितीये तुला काय होणार आहे? काय? त्यानंतर श्री आणि बाबा रोज फिरायला जाणार आणि ते मैदान आहे ना, तिथे जाऊन मस्त गरमागरम वडापाव खाणार आहे। शपथ? हो। हे बघ, पण तू ना नीट जेवायचं आणि रोज औषध घ्यायची। हो बाबा, पण तुम्ही मला नक्की सायकल आणणार ना? हो, नक्की आणणार म्हणजे नक्की। कळलं का तुला? कळलं का? श्री, तू काळजी करू नको, बाबा आहे ना। तू बरं, तुझ्यासाठी सायकल आले। काही झालं ना, तुझा बाबा तुझ्यासाठी सायकल आले। ओ, कोण आहे तुम्ही? पकडा 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 पकडा। काय झालं? अहो, तो माणूस पळाला, पकडा त्याला। बाबा, हे बघा काय आणलंय, तुमच्या आवडीचं मॅगी। आई, मला भूक लागली आहे। अगं, काय केलंस हे? दिवसभर घरात भूतासारखी फिरत असतेस। तुला माहित आहे किती महागडं आहे ते? परत असं काय केलंस ना तर लक्षात ठेव। ओ मॅडम, हात लावू नका माझ्या मुलीला। हो, केवढी लहान आहे ती, आणि तिने काही मुद्दाम केलं नाही। ते एवढं जर महाग असेल ना, तर माझ्या पगारातनं पैसे कापा। ए, जास्त आवाज करू नकोस हा। नोकर आहेस, नोकरासारखी राहा। हे बघा मॅडम, मी आता तुमची नोकर आहे, पण माझी पोरगी नाही। चल बनू इकडं। काय तुझ्या पायी अजून किती जणांची बोलणी खायची मी? आज घरातनं बाहेर जायची वेळ आणलीस, एकतर काम बी नाही झालं अजून। मी मुद्दाम नाही केलं। मुद्दाम नाही केला? जर घरातनं बाहेर जायला लागलं ना, तर माझ्या एवढी वाईट कोण नसल, कळलं काय? सर, एक लीड मिळाली। रमेश आणि अंजली या दोघांना कॅन्सर होता आणि त्या दोघांची ट्रीटमेंट एकाच हॉस्पिटलमध्ये चालू होती। हो सर, आणि विनायकचा मुलगा श्री, त्याला सुद्धा टर्मिनल कॅन्सर आहे। म्हणजे अंजली आणि रमेश या दोघांनाही मारण्याचा प्रयत्न जर का विनायकने केला असेल
तर मग या श्रीला मारण्याचा सुद्धा त्यानेच प्रयत्न केला असणार. सर असंही असू शकतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त विनायक नाही तर अजून काही लोक इन्व्हॉल्व असतील आणि श्रीला संपवण्याचा प्लॅन हा त्यांचाच असेल. असू शकतं. पण अंजली आणि रमेश या दोघांची ट्रीटमेंट एकाच हॉस्पिटलमध्ये होते. हा काही योगायोग नाही आहे ना. नक्कीच काहीतरी भानगड आहे. एक काम करा, या हॉस्पिटलच्या स्टाफची चौकशी करा जरा. ओके सर. सर हे हॉस्पिटल एक ट्रस्ट चालवते. इथे शहरातून बरेच पेशंट्स येतात. मी स्वतः दिवसाला 50 पेक्षा जास्त पेशंट्सना बघते. त्यामुळे कन्फर्म नाही सांगू शकत. पण हां, रेकॉर्डनुसार यांची ट्रीटमेंट इथेच चालू होती हे खरं आहे. असं कॅन्सर पेशंटला मारून कोणाचा काय फायदा होत असेल? सर कदाचित हे सगळे खरोखर अपघात असतील आणि आपण त्याला मर्डरचा अँगल देऊ. पण विनायकचं पळून जाणं जस्टिफाय होत नाही ना. सर ही पण शक्यता आहे की विनायकच्या हातून रमेशचा खरोखर अपघात झाला, तो घाबरला आणि पकडल्या जाण्याच्या भीतीने तो पळून गेला. म्हणजे ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. सर विशाखा पत्ता मिळालाय. साहेब, 20 वर्षापूर्वी माझे पती मला सोडून गेले. त्यानंतर या मुलींचा सांभाळ मीच केला. विशाखाचं लग्न लावून दिलं. सासरच्या मंडळीने जे मागितलं ते दिलं. पण त्यांची अपेक्षा वाढतच चालली आणि नंतर तिला त्रास देऊ लागले ते. विशाखा, अगं काय झालं, किती लागले तुला? अगं बोल ना काहीतरी. अगं काय बोलू, त्यांना तर बाईक पाहिजे. बाईक नाही दिली तर घरी येऊ नको बोलले. अरे देवा, आता एवढे पैसे कुठून आणू ग मी? आई, आता मी काय परत नाही जायचे तिकडं. नाही 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 नाही, तू इथं राहिलीस तर तुझ्या बहिणीचं लगीन कसं होईल ग? हे बघ हे बघ, मी काहीतरी करते. हिच्या लग्नासाठी साठवलेले पैसे सगळे मोडले आणि त्यानं स्कूटर घेऊन दिली. नंतर विशाखा गरोदर राहिली. आनंदाने संसार करू लागले ते दोघे. पण जेव्हा मुलगी झाली तेव्हा पुन्हा तिला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी. कसे बसे 10 वर्ष एकत्र दोघांनी संसार केला. पण मनूला जेव्हा कॅन्सर झाला. काय? मनूला कॅन्सर आहे? होय, तिचा इलाज केला ना तर ती बरी होईल हो. पण इलाज करायला ह्या लोकांनी हात वर केले. विशाखाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि म्हणून ती पळून गेली. निघून नाही गेली, तिच्या याराबरोबर पळून गेली. अच्छा. पण तिच्या आईचं म्हणणं असं आहे की ती तुमच्या त्रासाला कंटाळून पळून गेली म्हणून. अहो, ती खरं का सांगेल? त्या विशाखाची लक्षणच चांगली नव्हती. अहो, कित्येक दिवस ती आमच्या मुलाबरोबर बोलत सुद्धा नव्हती. तरी पण आम्ही तिचा चांगला सांभाळ केला. काय हो? हो. अहो, ती सगळं तिच्या आईचं ऐकायची आणि तशीच वागायची. तिच्या आईच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका साहेब. अहो, हे सगळं घडलंय ना, हे सगळं तिच्यामुळेच. नायकोडी, या विशाखाच्या माहेरची आणि सासरची दोन्हीकडची आपापली एक वेगळी स्टोरी आहे. पण मला यामध्ये एक गोष्ट खटकते. कोणती सर? या विनायकच्या केसमध्ये आणि विशाखाच्या केसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कॅन्सर. या दोन्ही केसेस एकमेकांशी कनेक्ट नाही आहेत. दोन्ही केसमध्ये असलेली कॅन्सर ही बाब पोलिसांसमोर आव्हान बनून आली होती. दोन्ही केसेस एकमेकांशी कनेक्टेड आहेत का, आणि जर असतील तर त्यांच्या मागे नक्की सूत्रधार कोण आहे? विनायक हे एकच नाव सध्या पोलिसांसमोर होतं. जिथे सगळे पुरावे हे विनायकच्या विरोधात उभे राहू पाहत होते, तिथेच अचानक एक अशी घटना घडली ज्यानं पोलिसांसमोरचं संशयाचं धुकं अजून दाट झालं. हॅलो पोलीस स्टेशन. आता लगेच उतरलो होतो गाडीतून, तेव्हा बघितली बॉडी. हा बघा समोर तिकडे हो. सर विनायक याचा गळा कापलाय. कदम मॅडम, अरे का सर, आजूबाजूला काय सापडतंय का बघा.
सर मर्डर पण मिळाले. लॅबमध्ये पाठवून द्या. हो सर. तुम्हाला काय सापडेल? नाही सर. नाही कुठे बहुतेक त्या भाऊचंच काम असणार. एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि याच्या घरच्यांना कळवा. ओके सर. हे बघा सोनालीजी, तुम्ही जर का मदत केली तर विनायकच्या खुनाला आपण पकडू शकू. पण त्यासाठी तुम्हाला खरं बोलावं लागेल. विनायकने ज्या ट्रकने दोघांना उडवलं त्या दोघांनाही कॅन्सर होता. तुमच्या मुलाला म्हणजे श्रीला सुद्धा कॅन्सर आहे. म्हणजे त्याला सुद्धा. तुम्हाला काय बोलायचंय साहेब? हेच की विनायकने श्रीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला का? हो नाही हो, त्याने नाही मारलं कुणाला. त्यांना श्रीची खूप काळजी होती म्हणून फक्त त्याच्या इलाजासाठी ते पैसे जमा करत होते आणि म्हणून. आणि काय करत होता? काय करत होता हे बघा, तुम्हाला खरं बोलावं लागेल. विनायकने या सगळ्यांना का मारलं? अहो त्याने नाही मारलं कुणाला, ते फक्त ट्रक देत होते. हो कोणाला? मला नाव नाही माहित, पण हे त्यांना भाऊ म्हणायचे. हॅलो भाऊ. अहो ते ट्रकच्या पुढे रक्त लागलंय व. अरे हा, समोर कुत्रा आला होता. मी वाचवण्याचा प्रयत्न केला पण नाही वाचला तो. नक्की ना भाऊ? म्हणजे अहो खूप विश्वासाने ट्रक दिला होता मी तुम्हाला. हो रे, नको काळजी करूस तू. ठीक आहे. अहो हे रक्त कुठून आलं? अगं ती भाऊला गाळी दिली होती ना, तो कुत्र्यामध्ये आला म्हणाला. बर. मला ना सांगता हे काम कसं काय करू शकतो भाऊ तू? भाऊ मी पोलिसात जाईन ना. त्याला काय होणार आहे? दुसरा कोणी येऊन तुला पैसे देणार आहे का? मी तुला पैसे देतो ना, गपचूप घे आणि तुझ्या पोराचं ऑपरेशन कर. त्याच्या बदल्यात जेव्हा जेव्हा मी तुला मागेल तेव्हा तेव्हा तुझा ट्रक मला आणून द्यायचा. कळलं? हो मला का करायला लावताय असं? प्लीज नका ना करू हे. सोनाली, श्रीसाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, पण मी त्याला माझ्या डोळ्यात देखत मारताना नाही पाहू शकत. त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल किंवा कोणाचा जीव घेतला तरी चालेल. मार सोनाली, बाबा पश्चाताप आहे. मार. याने फक्त ट्रक दिला होता. याने नाही मारलं कुणाला. एखादा गुन्हा घडत असताना त्याच्याकडे कानाडोळा करणं किंवा त्याला मदत करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. आम्हाला आमच्या श्रीची काळजी होती. हे बघा, विनायकचा खुनी जर विनायकपर्यंत पोहोचू शकतो तर तो तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. तुमचा आणि तुमच्या मुलाचा जीव धोक्यात आहे. हे बघा साहेब, मला जर का मागं पुढं काही झालं ना तर माझ्या मुलाला फक्त. हे बघा, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ आणि तुमच्या मुलाचा इलाज पोलीस रिलीफ फंड मधून केला जाईल. काळजी करू नका. लय उपकार येतील साहेब, लय उपकार येतील. हे बघा, तुम्ही त्या माणसाचा चेहरा पाहिलाय का? त्याचं वर्णन करू शकता? नाही कुठे? स्केच आर्टिस्टला बोलवा. ओके सर.
हाच होता का तो? साहेब हाच आहे भाऊ. सर स्केच रेडी. अरे हा तर राजदीप आहे सर. याचा पत्ता आपल्याकडे रजिस्टर आहे ना? हो. उचलायला. ओके सर. हे ताई इकडे. राजदीप इथेच राहतो ना? हो सर. किती दिवस झाले तो घरी नाहीये? 2-3 दिवस झाले टाळा आहे. ठीक आहे, थँक्यू. रिकामे सर. टाळा थोडा. रिकामे सर. आतमध्ये बघा. कदम मॅडम शोधा. सर त्या फाईल्स मिळाल्या. काही सापडलं? नाही सर, काय नाही. सर राजदीप एक इन्शुरन्स एजंट आहे आणि त्याने रमेश आणि अंजली या दोघांचा पण इन्शुरन्स काढला होता. म्हणजे इन्शुरन्स स्कॅम आहे. हो सर. सर आणि विशेष म्हणजे रमेश आणि अंजली या दोघांचे इन्शुरन्सचे पैसे विड्रॉल झाले. म्हणजे हा स्कॅम एकट्याने नाही करू शकत. याला घरच्यांची संमती लागणार. हो सर. या दोघांच्याही घरच्यांना बोलून घ्या. ओके सर. हे बघा, जे काय आहे ना ते खरं खरं सांगा, नाहीतर आमच्याकडे असलेले पुरावे तुम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी पुरेसे आहेत. सर आम्ही काय केलंय? हो सर. खोटं बोलताय तुम्ही. रमेश आणि अंजली या दोघांचाही इन्शुरन्स तुम्ही राजदीपकडून काढून घेतलाय, तोही मोठ्या रकमेचा. नंतर तुम्ही पैसे देऊन रमेश आणि अंजली यांना मारून टाकलेत आणि त्यांच्या इन्शुरन्सचे पैसे फस्त करून टाकलेत. अहो सर, आम्ही नाही मारले त्याला. हे इन्शुरन्सचे पेपर्स. कॅश विड्रॉल करताना तुम्ही केलेल्या सह्या सुद्धा याच्यावर आहेत. कळलं काय? खोटं बोलताय तुम्ही. सर रमेश आणि अंजली या दोघांनाही ज्या ट्रकने उडवलं तो ट्रक विनायक कांबळे या माणसाच्या नावावर आहे आणि हे सगळं राजदीपने केलंय. त्याचा साक्षीदार सुद्धा आमच्याकडे आहे. कळलं? आता तुम्ही खरं खरं काही सांगणार आहात की आम्ही आमच्या पद्धतीने वदवून घेऊ? सांगतो सर. बोला लवकर. सर, अंजलीचा कॅन्सर खूप खोलवर गेला होता. डॉक्टरांनी सगळे होप सोडले होते, पण जेव्हा आम्ही अक्षतः डॉक्टरांना भेटलो तेव्हा हे बघा रोहन सर, अंजली जगू नाही शकत हे सत्य आहे. मी काय, जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला हीच स्टेटमेंट देईल. आता मी काय बोलू मॅडम? कसं आहे, आपण अपघात टाळू नाही शकत, पण भविष्यात होणारी तडजोड आपण नक्कीच बदलू शकतो. म्हणजे तुम्ही अंजलीच्या नावाने इन्शुरन्स काढा, त्याचे प्रीमियम भरा, ती मेडिकली फिट असण्याचे रिपोर्ट मी तुम्हाला देईन. उद्या जर तिला काही झालं तर त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. त्याचा फायदा तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य जगण्यासाठी होईल. पण मॅडम, हे शक्य आहे का? माझ्या ओळखीचा एक एजंट आहे, तो तुम्हाला सगळी माहिती देईल. तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. पण मॅडम, काही प्रॉब्लेम नाही ना होणार? नाही, काहीच नाही होणार. तो सगळ्या बाबतीत मदत करेल. विश्वासातला माणूस आहे तो. तुम्ही रमेश यांचा 1 कोटीचा इन्शुरन्स काढा. 1 कोटी? अहो, पण त्याचे हप्ते भरणे एवढे पैसे नाहीत आमच्याकडे. नाही, तुम्ही काळजीच करू नका. हफ्ते मी भरतो ना. पण क्लेम सेटलमेंट करताना 70% माझे आणि 30% तुमचे. 30? असं का? मॅडम, क्लेम सेटलमेंट करताना मला काही लोकांना पैसे पण द्यावे लागतील ना. आणि काहीही न करता 30 लाख रुपये तुम्हाला मिळतील. डील वाईट नाही आहे. डील वाईट नाही आहे, पण तुम्ही याचे प्रीमियम किती वेळ भरत राहणार? ते पण आहेच. पण माझ्याकडे एक मार्ग आहे. पण जर तुम्ही विचार केला तर आणि तरच लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळतील. ते कसं? अंजलीचा मृत्यू जर ॲक्सिडेंटने झाला तर क्लेम सेटलमेंटला त्रास नाही होणार.
पण तो होईल कसा? आपण करू. मी तुम्हाला सांगतो ना, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. मी याची सगळी व्यवस्था केलेली आहे. माझ्याकडे एक ट्रक आहे, त्याने आपण ऍक्सिडेंट करायचा. अहो तुम्ही मला माझ्या भावाचा खून करायला सांगताय? साहेब, जे पुढच्या 6 महिन्यामध्ये होणार आहे ते 1 महिन्यामध्ये होईल. हॉस्पिटलचा बेड काय, रस्ता काय, रिझल्ट तर सेमच आहे ना. हां, आणि शेवटी तर हॉस्पिटलचा खर्च खूप वाढतो. हां, 10-15 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल. तुमच्या हातात काय उरणार सांगा ना मला. म्हणून मी तुम्हाला सांगतो. आम्ही तयार आहोत. सर, आम्ही काही नाही केलं. जे काय केलं ते त्या राजदीपने केलं. हो का? मग अंजली घरापासून लांब ते 5 किलोमीटर कशी गेली? सर, मारू नका. सर, गायब झाली ती? गायब झाली? सांगतो, मारू नका. बोला लवकर. मीच घेऊन गेलो होतो. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. लाज वाटायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलीची आणि तुम्ही तुमच्या भावाची सुपारी दिली. यावेळी फरक फक्त एवढाच होता की तुम्हाला पैसे द्यायचे नव्हते, तुम्हाला पैसे मिळणार होते. खोटं बोलतायत. घेऊन जाय ना, 8 टाका. साहेब ऐका ना. साहेब ऐका ना. राजदीप खूप मोठा गेम केलाय त्याने. नागोडी, ही डॉक्टर अक्षता, तिला सुद्धा अरेस्ट करा. ओके सर. डॉक्टर अक्षता कुठे? आज ते नाही आले ओपीडीला. का? माहित नाही सर. तसं ओपीडी कधी चुकवत नाहीत त्या. पण काय झालंय का? नाही, काही नाही. हा, पण जर का त्या हॉस्पिटलला आल्या किंवा त्यांचा निरोप आला तर आम्हाला लगेच पोलीस स्टेशनला कळवा. ठीक आहे सर, चालेल. थँक्यू. बोला नायकोडी. सर, डॉक्टर अक्षता सावंत आज हॉस्पिटलला आलीच नाही. बहुतेक पळून गेली. काय? पळून गेले? या दोघांनी बऱ्याच लोकांना गंडा घातलेला दिसतोय. एक काम करा, या दोघांचे फोटो आणि नाव रेल्वे पोलीस आणि एअरपोर्ट अधिकाऱ्यांना पाठवा. त्यांच्या नावाने तिकीट बुक झालं तर लगेच कळवायला सांगा. जर काही देश सोडून जायचा प्रयत्न करत असतील तर त्याआधीच यांना पकडायला हवं. खबरेलांना सुद्धा ऍक्टिव्हेट करा. ओके सर. म्हणून उठ लवकर. चल चल चल, जायचं आपल्याला. आवडलं का आईस्क्रीम? म्हणू, आता आईजवळ लई पैसा आहे. तुला काय पाहिजे ते दिल बघ. काय पाहिजे सांग? नवीन फराळ, नवीन कानातली, नवीन चपला, का बॅग घे नवीन. सांग काय पाहिजे? मला काय ना गाय, मला फक्त तू पाहिजे. म्हणू,
कर बलबन, लई बोलले ना तुला, मारलं मी, पण काय करू, पैसा नाही, शिक्षण नाही, म्हणूनच ठरवलं का लई पैसा मिळवायचा आणि तुला काय पाहिजे ते समजा द्यायचं. तुला समजा डोळे बंद व्हायच्या आधी डोळे भरून सगळं जग बघून घे. तुझी आई आहे तुझ्यासोबत शेवटपर्यंत. सर DNA रिपोर्ट सर या सर, यांच्या घरी चोरी झाली. चोरी करणाऱ्या बाईचं नाव विशाखा आहे. बसा तुम्ही. हो सर. चोरी कधी झाली? काल रात्री सर. बरं, त्या बाईचा फोटो वगैरे आहे तुमच्याकडे? नाही. व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही तिचे पेपर्स जमा नाही केले? ती पुढच्या आठवड्यात देणार म्हणाली होती. नाही, कुठे त्या बाईचा फोटो दाखवाय ना. अहो हीच होती ती. खुनाचा आणि चोरीचा आरोप आहे या बाईवर. काय? नशीब समजा थोडक्यात निभावलं, नाही तर महागात पडलं असतं. नाही कोणी, ही विशाखा अजून काही गुन्हा करण्याआधी आपल्या ताब्यात असायला हवी. ओके सर, हे का? कुठले चॉकलेट पाहिजे तुला? ते वाला, ते फ्रीजातलं. अहो दादा, ते चॉकलेट द्या की. एक मिनिट. सर माझी पोरगी कुठे आहे सर? सुखरूप आहे, बस खाली. तिला आमच्यापासून नाही, तुझ्यापासून जास्त धोका आहे. सर माझ्यापासून धोका? आई आहे मी तिची. गुन्हेगार पण आहेस ना. आता सांग, घरातून पळून का गेलीस तू? सर मी गेले नसते तर त्यांनी माझ्या पोरीला मारून टाकलं असतं. म्हणजे? सर माझ्या पोरीला मनूला कॅन्सर निघाला. तिचा इलाज करायला म्हणून आम्ही नाशिकला गेलो, डॉक्टरकडे गेलो, पण त्यांनी हात वर केले, मला इलाज नाही होणार. माझं सगळ्याचं बळच संपलं. यांनी माझी सही घेतली कसल्या तरी कागदावर. मी विचारलं मी तर म्हणले का तिच्या नावचं बँकेत खातं उघडलंय. तिला घेऊन मी एके दिवशी देवळात गेले, परत आले तर. पण हे शक्य आहे ना? हो, का नाही? अहो 1 करोड रुपयांचा इन्शुरन्स काढलाय तुम्ही तिचा. ऍक्सिडेंटमध्ये मेली तरच आणि तरच हा क्लेम पास होईल. 70% माझे, 30% तुमचे. मंजूर आहे, पण पैसे लगेच मिळतील ना? लगेच? पण रोख मिळतील ना? म्हणजे कसं, कोणाला संशय नको येईल. नाही नाही नाही, कोणाला संशय येणार नाही. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. पण फक्त जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही मनूला माझ्याजवळ घेऊन यायचं. एकदा जर का मनू मेली की पैसे तुमचेच. माझ्याकडे फोटो दाखवायला. हा होता. वय सर, हाच होता. यानंच माझ्या पोरीला मारायचा कट केला. पुढे काय झालं? तिथनं मी बाहेर पडले, दुसरीकडे गेले, चोरी केली, परत तिथनं बाहेर पडले. मग खून केलास? नाही सर, मी नाही कोणाचा खून केला. राशीचा खून केलास. राशीला तुझ्याबद्दल कळलं म्हणून तिला चालत्या ट्रक खाली तू फेकून दिलंस. नाही सर, म्या नाही खून केला राशीचा. पोरीसारखी होती हो माझ्या, मी का खून करेन तिचा? हा, पण तिचा बाप लई नालायक होता.
माझ्याशी लगट करायचा प्रयत्न करायचा, जबरदस्ती करायचा प्रयत्न करायचा. म्हणून मी ठरवलं का तिथनं बाहेर पडायचं. दिवशी ते प्रतीक सर बाहेर गेले आणि मी त्यांच्या खोलीत गेले आणि बेटा काय हवंय का? भूक लागली, काय खायला आहे का? हा चल की देते. राशी बेटा खाऊन घे. काकू मला पण यायचंय तुमच्या सोबत आणि मनूसोबत. हे बघ राशी, तू घरी जा. नाही काकू मला पण यायचंय. राशी ऐक माझं, बाबा येतील परत आणि काळजी करत बसते. तू जा राशी, जा. राशी जा म्हणलं ना. काकू सर बाहेर पडले पोरीला घेऊन, मग परत दुसरीकडे गेले, चोरी केली आणि परत बाहेर पडले. चोरी करायची काय गरज होती? म्हणून तिच्यासाठी सर माझ्या पोरीकडे फार येळ नाहीये सर. डोळे बंद व्हायच्या आधी सगळ्याचे डोळे भरून घ्यावं म्हणून चोरी केली सर. एक विशाखा होती जिनं मुलीला कॅन्सर आहे म्हणून चोरी केली आणि तिचा वेळ सुखात जावा म्हणून स्वतः त्रास सहन केला. दुसरीकडे रोहन आणि विराज सारखे लोक होते ज्यांनी स्वतःच्या भावाच्या आणि मुलीच्या मैतावरचं लोणी सुद्धा सोडलं नाही. पण या भयानक गुन्ह्याचे खरे सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती सापडले नव्हते. सर, राजदीपच्या बँक अकाउंटच्या ट्रान्झॅक्शनवरती आम्ही लक्ष ठेवून होतो. त्याने पुण्यातल्या ATM मधनं आत्ताच पैसे विड्रॉल केलेत. हो रिकाम आहे. पुण्याच्या लोकल पोलिसांच्या मदतीने त्या राजदीपला अरेस्ट करून घेऊन या. येस सर. चल आता पटकन काय ते खरं सांग. सर, आम्ही दोघे जण एकमेकांवर प्रेम करतो, पण आमच्या घरच्यांचा आमच्या लग्नाला विरोध होता. मग आम्ही निर्णय केला की पैसे जमा करायचे आणि हा देश सोडून निघून जायचं, आणि म्हणून मग आम्ही हा मार्ग निवडला. असं किती जणांना फसवून त्यांच्या माणसानं मारलंस तू? 8 जणांना. सर पण हा गुन्हा फक्त आमचाच नाहीये. ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांचा पण गुन्हा तेवढाच आहे. कोणाला सोडणार नाही मी. विनायक हा तर तुझा माणूस होता, त्याला का मारलास तू? ब्लॅकमेल करत होता मला तो. हे बघ, पोलीस माझ्या घरापर्यंत पोहोचलेत. तू ट्रक घेऊन गेलास, माणसं तू मारली आणि पोलिसांना असं वाटतं की सगळे खून मी केलेत. हे बघ, एकतर जाऊन पोलिसांना सांग की हे सगळं तू केलंय, नाहीतर मला पैसे दे. पैसे देतो ना तुला. हा? ठीक आहे. हा? झालं? हे काय? हा का भीक देतोय का? मला 50 लाख हवे. काय?
एवढे पैसे? तुझे सगळे धंदे मला माहिती आहेत आणि तू लोकांकडून खूप पैसे घेतलेत. गप पैसे दे, नाहीतर मी पोलिसात जातो. देतो तुला पैसे. 50. उद्या भेटतो तुला. हा, भेटतो तुला उद्या. भाऊ, इथे कशाला बोलवलं? पैसे आणले? हो पैसे आणले ना, द्या ना. देतो. हा, अजून किती जणांना असंच फसवून त्यांच्याकडून गुन्हे करून घेतलेस तू? नाशिक 2, गोव्यात 3 आणि पुण्यात 4. अरे नरकात सुद्धा जागा मिळणार नाही तुम्हाला. नाही कोणी हे काम यांनी ज्यांच्याकडून करून घेतलं ना त्यांना शोधून काढा आणि अरेस्ट करा. राजदीप आणि अक्षताला रमेश, अंजली आणि विनायक आणि त्याचबरोबर इतर 5 जणांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. दुसरीकडे रोहन आणि स्वप्नालीला त्यांची मुलगी अंजलीच्या आणि विराज आणि पूर्वाला रमेशच्या मर्डर केसमध्ये दोषी करार करून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. विशाखावर चोरीच्या गुन्ह्याखाली खटले चालवण्यात आले. मनूला बालसंगोपन ट्रस्टमध्ये ठेवण्यात आलं. तिचा इलाज पोलीस रिलीफ फंड मधून केला जातोय. या केसनं आपल्याला फक्त सतर्क राहण्याचा इशारा दिला नाहीये, तर एक महत्वाची शिकवण सुद्धा दिली आहे. आपल्या मुलाचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी विनायक आणि विशाखानं निवडलेला मार्ग त्यांना अंधाराकडे घेऊन गेला. आजच्या या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात काही नवीन गुन्ह्यांसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.